भाई अच्छा वाला देना पूरा ये है 1 किलो दे दो। सावकाश आहे सर सीधा हाँ? 2 kg. हॅलो गाईज, तर आता आजपासून जी व्हिडिओ सिरीज येणार आहे त्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण जी थार RWD आहे त्याच्याबद्दल एक डिटेल्ड रिव्ह्यू प्रत्येक ज्यावेळेस व्हिडिओ येईल त्यावेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक असं पॉईंट वरती डिस्कशन करणार आहोत. जसं की एक मायलेज टेस्ट झालं, सेकंड ड्युरेबिलिटी, थर्ड आतापर्यंत गाडीमध्ये आलेले प्रॉब्लेम, सर्व्हिस कॉस्ट आणि रेग्युलरली जे पण काही गाडीमध्ये होतं जसं की रिजनरेशनचा प्रॉब्लेम झाला. तर या सर्व गोष्टी आहे ना एका व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या बिट्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही उद्या गाडी घ्यायला जासाल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की आहे ना तुम्हाला कसं डिसिजन घ्यायचं आहे आणि तुमच्या डिसिजनमध्ये किंवा तुमच्या लॉजिकमध्ये ही गाडी बसते की नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण जी काय ह्या गाडीमध्ये जे लिमिटेशन्स आहेत त्या लिमिटेशन्स पण आपण डिस्कस करणार आहोत. आता लिमिटेशन्स म्हणजे काय, तर लिमिटेशन्स म्हणजे काय की जर ही गाडी तुम्ही ॲज अ फॅमिलीसाठी बघत असाल तर त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक येतात आणि ॲज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ इफ यू आर अ बिझनेसमॅन तर त्या कंडिशनमध्ये ही गाडी तुम्हाला कशी परवडते की नाही, या सर्व गोष्टी आहेत. तर अशा या सिरीजमध्ये तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे गाडी सिटीजमध्ये किती ॲव्हरेज देते. ठीक आहे, कारण की मी गाडी रोडवर चालवली आहे, गावातल्या खराब रस्त्यावर चालवली आहे, सिटीमधल्या खराब रस्त्यावर, सिटीमधल्या चांगल्या रस्त्यावर गाडी चालवली आहे, हायवे नॅशनल हायवेवरती गाडी चालवली आहे. तर सगळ्यांचं मी अनालिसिस तुम्हाला सांगतो. जर का तुम्ही असं रेग्युलर सिटीमध्ये आता सिटी दाखवतील पुढचं, तर असं जर का तुम्ही ट्रॅफिकमध्ये सिटीमध्ये गाडी चालवत असाल तर त्यामध्ये एक आहे की तुमचं गाडीचं ॲव्हरेज 15च्या वरी जात नाही. आणि ही गाडी कोणती आहे तर थार रिअर व्हील ड्राईव्ह व्हॅरियंट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मी ही म्हणतोय की तुमची गाडी 15च्या वर जाणार नाही, त्यामध्ये पण तुम्हाला आहे ना जर का तुम्ही ट्रॅफिकमध्ये असाल तर तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 10पर्यंतचा ॲव्हरेज पडेल, 10-12 मॅक्स. आणि त्या जागी जर का तुम्ही सिटीजमध्ये विदाऊट ट्रॅफिक जसं की मॉर्निंगला ट्रॅफिक नसतं किंवा लेट नाईट ट्रॅफिक नसतं तर त्या केसमध्ये तुमचं 15, 16, 17पर्यंत जातं ॲव्हरेज. आणि जर का तुम्ही गाडी हायवेवरती चालवली, हायवे इन द सेन्स नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज, आणि त्या स्टेट हायवेज नॅशनल हायवेजमध्ये जर का ट्रॅफिक नसेल जास्त तर त्या केसमध्ये मी स्वतः गाडीचं ॲव्हरेज जे काढलेलं आहे ते 19-20 आणि त्याच्यापेक्षा ही जास्त. कारण की कसं आहे आता आम्ही पुण्यामध्ये राहतो तर पुण्यामधून लोणावळ्याला जाण्यासाठी म्हणजे पनवेलला जाण्यासाठी बरं का, तर एकदा आम्ही कसं गेलो होतो सहज एक छोटी ट्रिप काढली होती पनवेलला जाण्यासाठी. तर पनवेलच्या ट्रिपमध्ये तुम्हाला सांगतो मी 24.5 ॲव्हरेज पडलेलं आहे. परंतु हॅविंग सेड दॅट पण ते अंडर कंडिशन होतं की आम्ही गेलो एकतरी आम्ही गेलो एक्सप्रेस वेवरून आणि तिथं कसं आहे नो ब्लॉकेज, नो नथिंग. आणि पुण्यावरून कसं थोडं ऑलमोस्ट तळेगाव इन द सेन्स त्या थोडंसं पुढे गेलं की तिथून पूर्ण उतारच आहे. तर ती एक पॉझिटिव्ह पॉईंट सापडला आपल्याला, त्याच्यामध्ये ते ॲव्हरेज 24.5 ॲव्हरेज गेलं होतं. सो आय वुड थिंक की जर का थार RWD डिझेल व्हॅरियंट तुम्ही पाहत असाल, पॉवर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटलेल्या, तुम्हाला कम्फर्ट पण भेटेल. कम्फर्ट अप टू द पॉईंट नाही, म्हणजे जर का तुम्ही म्हणता 100% मला कम्फर्ट भेटतो गाडीमधून, नाही कम्फर्ट भेटत ना तुम्हाला, परंतु जो फील येतो पण गाडी चालवताना दॅट इज डिफरंट. सो ही एक शॉर्ट व्हिडिओ आहे, तर थँक्यू. काल मी ही गाडी वॉश करून आणली बरं का, तर नाव इट इज लुकिंग गुड. आणि आपल्याला ह्या अलीकडल्या साईडचं थोडंसं क्लीन पण करायचं आहे गाडी बरं का, म्हणजे काच क्लीन करायचं आहे. कारण की आपण ब्लॅक फिल्मिंग लावलं होतं आणि ब्लॅक फिल्मिंगमुळं ते पूर्ण थोडंसं चिकट झालेलं आहे. त्याचं डिझेल पण आणलेलं आहे बरं का मी, तर ते डिझेल क्लीन करावं लागतं. तर मला त्याला करण्यासाठी टाईम भेटणं झाला आहे, त्यामुळे तसंच पेंडिंग पडलेलं आहे. आणि
म्हणलं थोडासा छोटासा एक ही पण करावा अलॉंग विथ मायलेजच्या टेस्टबद्दल. आणि जर का तुम्हाला मायलेज दाखवायचं म्हणलं आता सध्याचं मायलेज, काल गाडी पंक्चर पण झाली होती आपली, तर 14.4 ॲव्हरेज जे आहे ते पडलेलं आहे 2.9 किलोमीटर्ससाठी. म्हणजे थोडक्यात तसं मायलेज काइंड ऑफ. ठीक आहे. तर आता ऑफिसमध्ये मला जायचं आहे, तर ऑफिसमध्ये असं व्हिडिओ शूटिंग अलाउड नसते, त्यामुळं मी व्लॉग बंद करतो सध्या. आणि घ्यायच्यात काय हे चांगले नाही चल खराब आहेत काय भाई? अच्छा वाला दे ना पूरा ये है 1 किलो दे दो। सौकल है सर सीधा हाँ? 2 केजी सस्ता लगा सस्ता लगाया है भैया खराब नहीं होने चाहिए। ये फिर काला काला क्यों है? ये बारिश में ऐसा होता है मैडम। ठीक है ठीक है ये खोल के दिखाओ। दे 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 नहीं यहाँ पे काला काला अंदर अच्छे है मैडम। ये देखो मैडम 1 किलो दो। ये 2 घे अरे दो से खराब होता है। 2 द्या 2 द्या अरे काका
किलो 100 दोन किलो घोडाळे 100 ए, अच्छा, अच्छा, घोडाळे चौका 200 का या दादा खाऊन बघा चला चौका धोतुऱ्या ने अरे चौका धोतुऱ्या चौका लो ना मॅडम सीधा ओके 50 का देते अरे चौका धोतुऱ्या ने ले ले मैडम थँक्यू कुछ नहीं ऊपर से ये देखो सबको ऊपर है नाम काय आहे? ये देखो नाव उधर अच्छे है भैया भारताळी. मला लय फोन आहे आता ही कुणाचा फोन आहे मला माहित नाही मग उचल ना. इंटरव्ह्यू वाल्यासंच आहे एवढं कॉल मग ते रोग होते का बघ की.